पाठोपाठ एक षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. खरं आपण पाहिलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक दिमागदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. यावेळेचा चेंडू खरं तर मयूर दोरगेडा बराचसा लांब ठेवला. उजव्या इष्टीच्या बराचसा लांब होता चेंडू. इथे पाहतो आपण निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि दोन मोठाले फटके आल्यानंतर पुन्हा आपण पाहतो एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलेला आहे. कुठेतरी धावा रोखणारा तो एक निर्धाव चेंडू लागोपाठचा दुसराही निर्धाव आलाय. पुन्हा एकदा उभं करून ठेवलं फलंदाज ऋतिक वाजेला. षटक संपलं पहिल्या क्रमांकाचा आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती जाऊयात आपण. 11 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. पाहायचं तर तुकाराम चौधरी ऑन स्ट्राईक असेल. कशा प्रकारची फलंदाजी तुकारामच्या मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता का पयाम, तुकाराम तुकाराम नाम घेता का पयाम, ऐसा तुकोबा समर्थ ज्यांना केला पुरुषार्थ. जळी दगडा सहित वया जैसा तरियल्या लाया, म्हणे रामेश्वर भट्ट नाही तुझ्या, तुका विष्णू नव्हे तुझ्या. हाच तुकाराम मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची फलंदाजी करेल. एका बाजूनं ऋतिक वाजेने एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे, परंतु आता तुकारामला देखील डावाची सूत्र पुन्हा एकदा हातात घेत एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारावी लागणार आहे. कारण पहिला सामना आपण सगळ्यांनी पाहिला. एक मोठा धावफलक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सामन्यामध्ये उभा राहिला आणि त्या धावेंचा पाठलाग करत असताना कुठेतरी पेरणे स्मॅशर संघ बॅकफुटवरती पडला आणि तो सामना त्यांना हातातून सोडून द्यावा लागला. परंतु या सामन्याचा इतिहास काय, या सामन्याचं भवितव्य काय, नक्कीच आपल्याला पाहायचं आहे. षटक क्रमांक 2 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज नेमका आहे अजित शिंदे. आपण पाहतो षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये घेऊन येईल. षटक क्रमांक 2 ला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. कशा प्रकारची गोलंदाजी या दुसऱ्या षटकात. खरं पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला दुसऱ्या षटकातला आणि तो खरं आपण पाहिलं एक धाव मात्र त्या चेंडूवरती आली. कुठेतरी स्ट्राईक रोटेट आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय. ज्या ऋतिक वाजेच्या बॅटवरती चेंडू यायला सुरुवात झाली होती त्याच ऋतिक वाजेला आता स्ट्राईक वरती आणून उभं केले. पुन्हा एकदा आपण पाहतो पंचांकडे जाईल मी. मुख्य पंच दंडित करतील. खरं बराचसा बाहेर होता चेंडू, डावेष्टीच्या बराचसा लांबून गेला आणि मुख्य पंच ते दंडित करतील. वाईटची घोषणा त्यांनी केली आहे. एक अवंतर धाव नक्कीच तिथे धावफलकावरती जोडली जाईल. आज एक धाव सुद्धा तुम्हाला खूप महत्वाची असते आणि एक धावेनं काय होतंय अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे. एक धावेनं सुद्धा तुम्हाला सामना सोडून द्यावा लागतो. असे अनेक उदाहरण आपण पाहिलेले आहे. उंच आकाशात चेंडू आहे, डीप लॉंग ऑन, क्षेत्ररक्षक चेतन दोरगे डाऊन दी बॉल, सेल टिपला फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करण पेंढारकर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तुकाराम चौधरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बाद झालाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी करण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आलाय. कशा प्रकारची फलंदाजी करणची मैदानाच्या आतमध्ये असेल पाहणं नक्कीच उचित ठरेल. धावफलकावरती 15 धावा आहेत. दुसऱ्या षटकाला आपण पाहतो प्रारंभ मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. यानंतर होणारा सामना उरुळी कांचन आणि माळेगाव. दोन्ही संघनायकाला विनंती असेल टॉस करण्यासाठी. या चौकाराच्या सायकड आपण पाहतो धावफलक मात्र पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 19 म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्याला आठवते. 19 फेब्रुवारी शिवनेरी किल्ल्यावरती आपण पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थात आपल्याला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रचंड मोठा इतिहास आहे आणि तो खरं तर आपण पाहिलं तो इतिहास
प्रत्येकाच्या ओठांवरती आहे. प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहित आहे. एकवीस धावा आहे धावफलकावरती. 19 वरून आपण पाहिलं धावफलक पुढे जाईल. तो 21 धावसंख्येवरती आडव्या बॅटमध्ये खेळला होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात असताना केवळ सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल आणि या सिंगल बरोबर षटक संपलं दुसऱ्या क्रमांकाचं. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 22 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पाहतोय षटक क्रमांक 3 ला आता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. कोणता गोलंदाज? खरं पॉवर प्लेची 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपली. 11च्या सरासरी धावा मैदानाच्या आतमध्ये जमवल्या गेल्यात आणि पाहायचे आता कुठेतरी धाब्यांची सरासरी वाढणार का ती कमी होणार या षटकामध्ये आता पाहायचे आपल्याला. षटक क्रमांक 3 पॉवर प्लेची 2 षटकं. त्यानंतर आता क्षेत्ररक्षणात थोडासा बदल मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतो आता सीमारेषेवरती येतील आणि ते क्षेत्ररक्षणाचं जाळं मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे विणलं जाईल ते देखील आपल्याला पाहणं गरजेचं असणार आहे. पाहतो एक फुल क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये सीमारेषेवरती आहे. मिड विकेट मध्ये डीप लॉंग आउट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षणाचं जाळं आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये विणलं गेलंय. ऋतिक वाझे आणि करण पेंढारकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर षटक क्रमांक 3 ला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरुवात होईल. मयूर दोरगे आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर तयार होणार आहे. षटक क्रमांक 3 ला आता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली आहे. कर्दरच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या छत्रपती संभाजी महाराजांना माणसाला जगायचं कसं शिकवलं. बंदुकीच्या जोरावरती आणि अंतरच्या दाखावरती वाघाला माणसासारखी जगायला लावणारी अनेक माणसं या जगामध्ये होऊन गेली. परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या दाखाशिवाय माणसाला वाघासारखी जगायला लावणारी 2च माणसं या जगामध्ये होऊन गेली. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. या दोन्ही व्यक्तींचा प्रचंड मोठा इतिहास आपल्याला माहित आहे. तो इतिहास गोळा करण्यात कित्येक जणांनी आपलं सोनेरी आयुष्यही खर्च केलं. षटक क्रमांक 3 आपण पाहतो जे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढे एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो ते मैदानाच्या आतमध्ये केला होता. खतर पायाचा वेध चेंडूने घेतला. लेग बाईच्या स्वरूपात आपण पाहतो एक धाव तिथे मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली आणि 1 धावेच्या संख्येने आपण पाहतो धावफलक मात्र पुढे 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय पूर्ण होतील. आज संधी खरं तर प्रत्येकाला आहे. ज्याला संधी मिळते तो भाग्यवान असतो. जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान असतो आणि जो संधीचं सोनं करतो ना तो खरा विजेता असतो. आज तुम्हाला विजेता व्हायचं असेल तर त्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे. बाईच्या स्वरूपात आपण पाहतो 1 धाव तिथे मैदानाच्या आतमध्ये मिळेल आणि 1 धावेच्या संख्येने धावफलक मात्र पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. संस्काराचा वारसा संतांनी पेटवला. देवाच्या देवऱ्यावरती सोन्याचा कळस चढवला. टिळक चाफेकर आगरकरांनी आदर्श ठेवला. अन्यायाला वाचा फोडत खऱ्या अर्थानं ज्यांनी वनवा पेटवला ते मराठे. खरं तर त्या मराठ्यांचा इतिहासही प्रचंड मोठा आहे. आणि या महाराष्ट्राच्या मातीला खरं तर मावळ्यांचा इतिहास खूप मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात माणसं स्वराज्यासाठी मरायला तयार व्हायची. अशी अनेक माणसं किंवा अनेक मावळे आपल्याला पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आपण पाहिलेले आहेत. इथे 1 धाव 2 धावा खरं तर आपण पाहतो इथे घेतले गेले आणि याच बरोबर षटक संपलं. तिसऱ्या क्रमांकाचं 3 षटकांचा खेळ संपला. 28 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. सामन्याच्या निमित्तानं उपस्थित आहेत सन्माननीय बॉबी अण्णा खुले उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. शंभू करंडक 2022 मध्ये त्यांचंही मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. षटक क्रमांक 4 ला आता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. 4थ्या षटकासाठी गोलंदाज नेमका आहे मुत्तू स्वामी. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर तयार होईल. षटक क्रमांक 4 ला तो मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करेल.
खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहासाची नोंद फक्त महाराष्ट्र किंवा भारतापुरती अवलंबून नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांची नोंद ही परदेशातील अनेक व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची नोंद घेतलेली आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास केला असे अनेक दिग्गज नेते होऊन गेले ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतलेला आहे. इंग्लंडचा लॉर्ड माउंटन असा म्हणतो की बाबा छत्रपती शिवाजी महाराज जर इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरती काय परग्रहांवरती सुद्धा राज्य केलं असतं. जो ॲडॉल्फ हिटलर म्हणतो, खरं तर त्याने कित्येक लोकांच्या कत्तली केल्या होता, तो ॲडॉल्फ हिटलर असा म्हणतो की बाबा नेताजी तुमच्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कुठल्या हिटलरची गरज पडली नाही, तुम्हाला तुमच्या देशात जन्माला आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाची गरज आहे. म्हणजे जर तुम्हाला जगावरती राज्य करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देखील खूप महत्त्वाचा आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आपल्याला खूप मोठी प्रेरणा मिळत असते. अनेक प्रेरणादायी इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. धावफलकावरती जाईल मी 31 धावा लेगबायच्या स्वरूपात आपण पाहतो, एक धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली. 32 धावा धावफलकावरती आहे षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. करण पेंढारकर, ऋतिक वाजे, खरं सलामी मिळालेला ऋतिक वाजे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 13 चेंडूंचा सामना त्याने केलाय. 21 धाव्यांची खेळी केली, 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून येताना आपण पाहिलेला आहे. म्हणजे त्याचे प्रयत्न आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. आज तुम्हाला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करायचेच आहेत. स्लोअर फुल टॉस होता, एक मोठा फटका, क्षेत्ररक्षक होता तिथे, परंतु चेंडू सरळ पोहोचला सीमारेषेच्या बाहेर, षटकार. धावफलकावरती या षटकारानं वाढ होईल. 38 धावा आपण पाहतो धावफलकावरती पूर्ण होत आहेत. खरं तर आपण पाहतो अनेक छोटमोठाली वादळे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये निर्माण होत आहेत. यावेळेस पुन्हा स्क्वेअर लेग चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर, षटकार. लागोपाठचे 2 षटकार आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. लागोपाठचे 2 षटकार आलेत. पाहिजे आता पुढा कशा प्रकारची फलंदाजी, आउट पाहिजे इनसाइड आउट खेळायचा होता, कव्हरच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न फसला, झेल टिपला फलंदाज बाद. करण पेंढारकर बाद. दुसरा धक्का आपण पाहतोय. पद्मावती क्रिकेट क्लब वाजेवाडी संघाला मैदानाच्या आतमध्ये बसेल. चार षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. धावफलकावरती आपण नजर टाकू. खरं तर 5व्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. खरं तर करण पेंढारकर बाद झाल्यानंतर शुभम वाजे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होतोय. आणि कशा प्रकारची फलंदाजी आता या शेवटच्या षटकामध्ये राहणार आहे ते देखील आपल्याला पाहणं गरजेचं असणार आहे. प्रयत्न पुन्हा एकदा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये करावे लागणार आहेत. खरं तर आपण म्हणतो प्रयत्न हा एक यशाचा एकमेव मार्ग असतो. प्रयत्नार्थी परमेश्वर. मग हा परमेश्वर तरी कोणाला भेटला? ज्याला स्वतः भोवती एकरूपता साधता आली त्याला. म्हणजे इथे तुम्हाला देखील स्वतः भोवती एकरूपता साधता येणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला परमेश्वर सुद्धा भेटेल. परंतु आता इथे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल. यशस्वी होण्यासाठी प्रयत्न खूप महत्त्वाचे असतात. खरं तर तुमची ताकद इतकी असावी किंवा तुमची इतकी दहशत असावी की तुम्हाला हरवण्यासाठी अगदी
कट रचले गेले पाहिजेत. षटक क्रमांक 5 आपण पाहतो सुरू झाले. 5व्या षटकासाठी गोलंदाज नेमका आहे ओमकार. बाप पुढे सरसावत खेळाचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फसला. काय बॉलर नेम काय रामा कोलते आपण पाहतोय षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय. एक चांगली गोलंदाजी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये नक्कीच त्यानं साकारलेली आहे. खरं तर इथे धाबा रोखण्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. पुढचा चेंडू आपण पाहतोय निर्धाव मैदानाच्या आतमध्ये आलाय. 45 धाबा आहेत 2 गडी बाद 4.2 षटकांचा खेळ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. अक्रॉस दी लाईन खेळला होता. पायचे उजवा पाय पुढे टाकत स्क्वेअर लेगला हा चेंडू खेळा क्षेत्ररक्षक येईल. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. म्हणजे दिवसभरामध्ये कुठल्याही खेळाडूने विकेट हॅट्रिक घ्या त्या विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. सन्माननीय पिंटू शेठ लोखंडे पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. कुठल्या खेळाडूने घ्या दिवसभरामध्ये जितक्या विकेट हॅट्रिक होतील त्या प्रत्येक विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. एक धाव आली 2 आल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला आणि पाहिजे इथे फलंदाज धावबाद होईल. आणखी एक धक्का आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल सचिन खराबे. मैदानाच्या आतमध्ये सचिन पोचला गेलाय. शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू आता शिल्लक आहेत. एक चांगला धावफलक उभा राहिला. 49 धावा आपण पाहतो धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. ओ यावेळेचा चेंडू कुठे खेळायचा होता कुठे गेला समजलंही नाही. आपण पाहतो एक धाव मात्र तिथे मिळाली. एक धावेच्या सायकडे आपण पाहतो 50 धावा संघाचं अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतंय. एक चांगला धावफलक खऱ्या अर्थानं आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलाय. एक फायटिंग स्कोर खऱ्या अर्थानं उभा राहतोय. खरं तर काळू भैरवनाथ क्रिकेट क्लब यवत संघाकडे देखील एक ताकदवान फलंदाजी आहे आणि त्यांच्या समोर एक मोठा धावफलकही उभा करणं गरजेचं होतं आणि तो धावफलक आपण पाहतो खऱ्या अर्थानं उभा राहिलेला आहे. उंच आकाशात चेंडू असेल. क्षेत्ररक्षक आपण पाहतो हो मयूर दोरगे आलता चेंडू खाली. बराच वेळ आपण पाहिलं संधी त्याच्याकडे होती आज. तिथे मात्र झेल होऊ शकला नाही. याचबरोबर विकेट जाईल इथे धावपच्या स्वरूपात आणि पाहतो आपण एक डाव एक इनिंगचा खेळ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संपला. प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पद्मावती स्पोर्ट क्लब वाजेवाडी संघानं बनवल्यात 52 झाल्या. 53 धाब्यांचा पाठलाग करायचा आता काळू भैरवनाथ क्रिकेट क्लब यवत संघाला. चला वाजेवाडी संघनायक ताबडतोब आपलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजून घ्या. तर 2 सलामीचे फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत.
चला क्षेत्ररक्षण ताबडतोब वाजेवाडी संघ विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे. तर दोन सलामीचे फलंदाज चला मैदानाच्या आतमध्ये. काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब यवत संघनायक चला आपले दोन सलामीचे फलंदाज ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब सलामी सुट्या आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एक खेळाडू या ना यवत संघ आपला एक खेळाडू इथे समालोचन कक्षामध्ये या. सलामी सुट्या आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. चेतन दोरगे आणि कोणी अजून तर पाहायचं इथे धाब्यांचा पाठलाग करायचा. आता 52 बनवले होते, 53 धाब्यांचा पाठलाग 30 चेंडूमध्ये करायचा आहे आणि तो पाठलाग करण्यासाठी आपण पाहतो काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब संघाचे सलामीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. खतर आपण पाहतो दुसरा सामना आजच्या दिवसातला सुरू झालेला आहे. तिसऱ्या सामन्याचा नाणेफेक. चला दोडई संघनायक या पुढच्या सामन्याचा नाणेफेक आपल्याला ठिकाणी करायचा आहे. 30 चेंडू 53 धाब्यांचं इक्वेशन ऐकण्यासाठी पुण्यात जाऊयात मायक्रोफोन वरती. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास यांनी त्यांच्या आवाजातून खरं तर जिवंत केला आणि खऱ्या अर्थानं त्या इतिहासाला पुन्हा एकदा उजेड देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सातत्यानं होत असतं. चला फलंदाज नेमका आहे चेतन दोरगे आणि स्ट्राईक वरती कोण आहे रणजित. आणि पुन्हा एकदा जाऊयात मायक्रोफोन वरती. आवाजाची एक बुलंद तोफ प्रवीण कामटकर सरांकडे मी तुम्हाला घेऊन जातो. तोपर्यंत थँक्यू सो मच. हॅलो, मनापासून धन्यवाद सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चेतन डोरगे आणि रणजित जाधव ही जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तुकाराम चौधरी खरं तर मैदानाच्या आतमध्ये पहा गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू तिथे त्यानं फेकला, निर्धाव होता. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पहा वाईड खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अबांतर धावेने धावफलकाला सुरुवात. एक धाव धावफलकावरती आहे. हो 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 हो, यावेळेचा चेंडू वाईड बॉल मैदानाच्या आतमध्ये तिथे आहे आणि अवांतर धावसंख्येमध्ये देखील भर पडताना पाहायला मिळते आहे. 2 धावा खरं तर धावफलकावरती या ठिकाणी ज्या लागलेल्या आहेत. एक चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला जो पाहायला मिळतोय आणि इथून पुढे फार महत्त्वाच्या लढाया तुम्हाला या मैदानावरती सातत्यानं ज्या पाहायला मिळतील. गोलंदाज तयार होतोय. हो हो हो, यावेळेचा चेंडू पाहायचंय खरं तर वाईड बॉल पंचांना खेळवला. तिथे अवांतर स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो. लागोपाठच्या 3 चेंडू वाईड जे टाकलेले आहेत. खरं तर या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहतायत, तुम्ही चौकार हॅट्रिक खेळाला मित्रांनो, तिथे तुम्हाला खरं तर पारितोषिक मिळेलही, परंतु तुम्ही वाईडची हॅट्रिक तिथे कराल तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पारितोषिक मिळणार नाही. यावेळेस पाहायचंय, पंचांकडे अपील केलं होतं परंतु बदललेला नियम तुम्ही पाहतात. बॅट्समन रिच टू द बॉल हा नियम तुम्हाला खरं तर पाहायला मिळेल. तिथे तुम्ही जितका फटका इम्प्रूव्हाइज करतायत, चेंडूच्या कक्षेमध्ये येऊन खेळतायत तुम्ही, तिथे पंच तो चेंडू वाईड देणार नाही. हो हो, यावेळेसचा चेंडू तुम्ही तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहाल. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
3 धावा खरं तर धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. तीन धावा धावफलकावरती आहेत तुम्ही. हो यावेळेस चेंडू तिथे पहा खरं तर सुरेख होता. क्षेत्ररक्षणही तेवढ्याच ताकदीचं पाहायला मिळालं तिथे. खरं तर 4 धावा धावफलकावरती एका धावेला प्रचंड अनन्यसाधारण महत्व तुम्ही मैदानाच्या मध्ये सातत्यानं पाहता. आणि खरं तर हे क्रिकेटचं मैदान तुम्ही पाहतायत. या क्रिकेटच्या मैदानावरती अनेक इतिहास रचलेही गेलेत आणि कित्येक इतिहास रचलेले इतिहास पात्र पहा तुम्ही. रेकॉर्ड्स जे आहेत ते मोडले देखील गेले आहेत. नो बॉल खरं तर खेळपट्टीच्याही बाहेर चेंडू टाकला तिथे खेळाडूनं. नो चेंडू पंचांना मैदानाच्या मध्ये घोषित केला. खरं तर फ्री हिट या चेंडूवरती पाहायला मिळेल. 1 ऑक्टोबर रोजी खरं तर फ्री हिटचा नियम लागू झाला. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ICCचे जे नियम जेवढे काही नियम येतात ना ते खरं तर 1 ऑक्टोबर रोजी जे लागू होतात. बदललेले नियमही 1 ऑक्टोबर 2022 रोजी लॉन्चिंग होतील. इथे पाहायचंय मोठा फटका आहे परंतु फ्री हिटचा चेंडू होता मैदानाच्या मध्ये. खेळाडूच्या लक्षातही होतं ते. धावफलक वाढताना पाहायला मिळणार आहे. 7 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतायत. खरं तर एकमेकांची साथ महत्वाची असते आपण सातत्यानं सांगतो परंतु साथ देणारा आणि साथ निभावणारा जर व्यवस्थित असेल तर तुम्ही तुमची ती नय्या आहेत ना ती खरं तर समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत घेऊन जाऊ शकतात आणि ती नय्या इथे मैदानाच्या मध्ये तारायची आहे. रिव्हर्स अटेम्प्ट रिव्हर्सफुल पॉवरफुल सक्सेसफुल. थँक्यू डीजे. धावफलकावरती नजर टाकणार आहात तुम्ही तिथे धावफलक जाऊन पोहोचतो. 11 धावा खरं तर धावफलकावरती या ठिकाणी लागल्या आहेत. काय प्रचंड आक्रमण केलं तिथे पहा. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका मैदानाच्या मध्ये तिथे पाहायला मिळाला. रिव्हर्सचा अटेम्प्ट तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहिलात आणि चेंडू पोहोचला सीमारेषा पार. धावफलकावरती लागतात 11. परत एकदा फुल टॉस लॉंग ऑफ सीमारेषा फोडेल तिथे चेंडू चौकार. थँक्यू डीजे. खरं तर पुष्पा चित्रपटातील गाणं तुम्ही ऐकलं आणि चेंडूही तितक्याच वेगानं खेळला होता. तुम्हारे बातों का जवाब नहीं देता तो ये मत समझना कायर है मैं रियल लाइफ में पुष्पा की तरह फायर है मैं. काय फटकेबाजी तिथे मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहतायत. मैदानाच्या मध्ये खरं तर या फटक्यांची आवश्यकता होती आणि ते फटके मैदानाच्या मध्ये येणंही तितकंच महत्वाचं आहे. 53 धाव्यांचं खरं तर मोठं आव्हान मैदानाच्या मध्ये आहेत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या मध्ये 15 धावा धावफलकावरती. प्रचंड वाऱ्याचा वेगही आहे तिथे पाहायला मिळेल. खरं तर वारं वाहतंय आज मैदानाच्या मध्ये पहा. धुळीचे लोटही उठतात. वादळ मैदानाच्या मध्ये येतात आणि ही वादळ मैदानाच्या मध्ये खरं तर क्रिकेटच्या मैदानावरही घोंगवणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस वादळांचं रूपांतर चक्रीवादळामध्ये होईल ना त्यावेळेस मात्र मैदानाच्या मध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळेल. हो चेंडू सोडून दिला तिथे. वाईड बॉल खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर पंचानं पूर्व पश्चिम आपले हात फैलावले तिथे आणि पहा गोलंदाजाला दंडितही करतात ते. 16 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 अंकाचं देखील बरंचसं महत्व आहे आणि खरं तर बऱ्याचशा अंकांची महत्व देखील तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. बराचसा इतिहास खरं तर तुमच्यापर्यंत ही पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं राहणार आहे. थँक्यू डीजे. यवत संघ तुमचा 12वा प्लेयर पाठवा येते विनंती आहे. तुमच्या खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तुमचे 12वे खेळाडू या ठिकाणी असणं गरजेचं आहे. खरं तर आयोजक मंडळीने तुम्हाला संपूर्ण किट दिले त्यामुळे तुमचे 12 खेळाडूचे 12च्या 12 खेळाडूही असणं गरजेचं आहे. तुमचा इथे अतिरिक्त खेळाडू असणं गरजेचं आहे. अन्यथा आयोजक मंडळी जो निर्णय घेईन तो तुम्हाला मान्य करावा लागेल. त्यावेळेचा चेंडू तिथे पहा. स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षणही आहे तिथे सुरेख मैदानाच्या मध्ये. धावफलकावरती पाहाल 16 धावफलकावरती आहेत. एक पंच 1-2 मिनिटं सामना थांबवा. यवत संघ तुमचा 12वा खेळाडू पाठवा.
खरं तर तुमची फलंदाजी आहे, तुमच्याकडे नसेल तर तुमचा आता फलंदाजी आहे, त्यामुळे एक प्लेयर पाठवायला काही हरकत नाही. कोणी एखादा फलंदाज बाद झालेला असेल तो पाठवा, अन्यथा जो शेवटला फलंदाजी करणार आहे त्याला कुणाला तरी एकाला पाठवा. चला सामना सुरू करा. कळवा फलंदाजाचं नाव कळवा. रामा मात्र मैदानाच्या आतमध्ये पहा फलंदाजी करण्यासाठी तुम्हाला पाहायला मिळतो. खरं तर रामदास कोलते मैदानाच्या आतमध्ये आहे. हो 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 सुरेख सुरेख चेंडू, पंचांकडे अपील, पंचांचं बोट आकाशाकडे आहे, फलंदाज बाद आहे. दोन फलंदाज बाद आहेत, 16 धावा धावफलकावरती. आज प्रत्येक संघ इथे जिंकण्याच्या ईर्षेने आलाय, कोणताही संघ हार पत्करण्यास तयार नाहीये. खरं तर आयुष्यामध्ये प्रत्येकाला जिंकायचंच असतं, हारायचं कुणालाच नसतं. पण या जगामध्ये एक ठिकाण असं आहे जिथं जाऊन माणूस पैसे देऊन हार मागतो, ते म्हणजे फुलवाल्याचं दुकान आहे. खरं तर एकाच ठिकाणी माणूस हार मागतो, तेही फुलवाल्याचं दुकान. आणि पहा इथे आज कोणता संघ जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं जो प्रयत्न करेल हे पाहणं देखील तितकंसं गरजेचं आहे. 16 धावा धावफलकावरती तुम्ही पाहतात, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाही. तिथे शेवटचे 18 चेंडू 37 धाव्यांची गरज आहे. मयूर तुम्ही पाहाल नवीन फलंदाज खरं तर मैदानाच्या आतमध्ये येतोय. मयूर डोरगे मैदानाच्या आतमध्ये खेळी करण्यासाठी तयार आहे. समोर चेतन डोरगे आहे. खरं तर आतापर्यंत 3 चेंडू तो खेळाय, 6 धावा त्यानं बनवलेल्या आहेत. एक चौकारही त्याच्या बॅटमधून आम्ही पाहिला. गोलंदाजी मार्फत तुम्ही सचिन भोंडवेला पाहतायत. सचिन भोंडवेमध्ये ती ताकद आहे, ती क्षमता आहे आणि ती योग्यता खरं तर संघाच्या संघनायकानं ओळखलेली आहे. आणि सचिनच्या हातामध्ये मात्र 5 चेंडू ठेवला गेलाय. सचिन इथे काय कमालीचं कामकाज तिथे खरं तर मैदानाच्या आतमध्ये साकारणार आहे हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असेल. शांत प्रकारचं वातावरण, अशांत करणारी फटकेबाजी आवश्यक. ओ हो 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 काय होता चेंडू तिथे. खरं तर फ्लिप करायचं होतं चेंडूला. एक चांगला फटका तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला असता, परंतु तिथे पहा फटका खेळताही आला नाही आणि धावफलक तिथे स्थिरावलं. 16 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर क्रिकेटच्या फटक्यांचं पुस्तक तुम्ही उघडून पहा, तुम्हाला तिथे रिव्हर्सचे फटके पाहायला मिळतील, परंतु असे फटके बरेचसे दुर्मिळ आहेत आणि ते फटके देखील तुम्हाला या मैदानावरती सातत्यानं पाहायला मिळणार आहेत. आणि असे चांगले चांगले फटके खेळणारे खेळाडूही तुम्ही या मैदानावरती किती लिलया ते फटके खेळतात हे तुम्ही या मैदानावरती सातत्यानं पाहिलेलं आहे. परत एकदा गुडघा टेकत फटका खेळायचा होता, परंतु चेंडू अतिशय खाली राहिला. समरीन प्रकारचा चेंडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तिथे 16 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. भव्य दिव्य पारितोषिकानं भरलेली ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहतायत. प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं प्राइज. ओ हो 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 यावेळेचा चेंडू, मोठं आक्रमण, मिड विकेट सीमारेषा फोडली, चेंडू सीमा पार, येतो षटकार. त्या फटक्याची तो वाट पाहत होता. तिथे तो फटका खेळला, तिथे चेतन डोरगेनं फेकून दिलं चेंडूला सीमारेषा पार. 6 धाव्यांसाठी षटकार. 22 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.3 षटकांचा खेळ संपतोय. परत एकदा उंच उंच आकाशामध्ये खेळलेला चेंडू, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपतो असेल, फलंदाज होईल बाद. खरं तर तुम्ही पाहाल मैदानाच्या आतमध्ये चेतन ढोरगेने एक षटकार खेळला तिथे,
परंतु पुढच्या चेंडूवरती गोलंदाजानं काय कमालीचा चेंडू फेकला आणि त्यानं दाखवून दिलं, तू कितीही महान फलंदाज असला तरी मीही तितकाच महान गोलंदाज आहे. तुम वार हो तो हम पलटवार है, तुम शेर हो तो हम सव्वा शेर आहे. आणि तिथे काय कमालीचा चेंडू फेकला त्यानं. चेतन ढोरगेला मात्र मैदानाच्या आतमध्ये पहा माघारी परतवतो. आता मात्र चेतन ढोरगे मैदानाच्या बाहेर जाऊन खरं तर पॅव्हेलियन मध्ये खरं तर तुम्हाला पाहायला मिळेल, विश्रांती करताना पाहायला मिळणार आहे. 22 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सरफराज शेख नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. सचिन भोंडवेचं कौतुकच आहे. ओ हो, यावेळेस पहा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये गती बदल परिवर्तन, चेंज ऑफ द पेस तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहतात. आणि खरं तर ही ताकद आहे सचिनची. प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीनं फेकतो तो. प्रत्येक चेंडूमध्ये मात्र व्हेरिगेशन आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं चेंडू फेकण्याची ताकदही तो मैदानाच्या मध्ये ठेवतो आहे. परत एकदा गोलंदाज तयार होईल, सज्ज होतोय. 22 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस होता तिथे. खरं तर असा चेंडू दिला की तिथे मात्र, परंतु पहा क्षेत्ररक्षण सुरेख आहे. असं वाटलं होतं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल की काय, परंतु तिथे खरं तर नो चेंडू मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. बिमर नो मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहतायत. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक खरं तर चीनच्या भिंतीसारखा आडवा झाला तिथे आणि त्यानं रोहननं काय कमालीचं क्षेत्ररक्षण केलंही तिथे. पहा 25 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नो चेंडू तिथे खरं तर पाहायला मिळाला. आपल्या संघासाठी धावाही वाचवल्या त्यानं तिथे. हो, यावेळेसचा चेंडू एक तर मिळाली, दुसरीचा प्रयत्न होईल का? जागा तर सोडली होती परंतु नकार दिला गेलाय. एकच धाव मैदानाच्या मध्ये या ठिकाणी जी मिळेल. धावफलकावरती टाकाल तुम्ही नजर तिथे. 26 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपला. 12 चेंडू 27 धावांची गरज आहे. शेवटचे 12 चेंडू आणि 27 धावा जिंकण्यासाठी मात्र बनवायच्याच आहेत. करण गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय. षटक क्रमांक 4 खरं तर करण मैदानाच्या मध्ये हातामध्ये घेतोय. समोर सरफराज शेख मैदानाच्या मध्ये. इथे धाब्यांचा पाऊस त्याला मैदानाच्या मध्ये पाडावा लागेल आणि एक आक्रमक खेळी मैदानाच्या मध्ये साकारणं गरजेचं आहे. त्याच्या बॅटमधून खरं तर मोठे फटके मैदानाच्या मध्ये सातत्यानं येणंही गरजेचं आहे. यावेळेसचा चेंडू सुरेख मैदानाच्या मध्ये तुम्ही जो पाहतायत, एक चांगला खेळ मैदानाच्या मध्ये सातत्यानं जो पाहायला मिळणार आहे. गोलंदाज मैदानाच्या मध्ये पहा गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय, तयार होताना पाहायला मिळेल. खरं तर क्रिकेट आणि आयुष्य हे दोनही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण क्रिकेटमधील प्रत्येक गोष्ट ही आपल्या आयुष्याशी निगडीत आहे. यावेळेसचा चेंडू पाहायचंय, स्लॉट मध्ये होता, फेकून दिला पार्किंग लॉट मध्ये. षटकार. थँक्यू डीजे. 32 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल मैदानाच्या मध्ये सुरू. 10 चेंडू 21 धावांची गरज. खरं तर अतिशय बहारदार आयोजन, बहारदार नियोजन तुम्ही पाहतायत. एक नेटकं आयोजन आणि नेटकं नियोजन तुम्हाला या स्पर्धेचं जे पाहायला मिळतंय. खरं तर दमदार आयोजन आणि नियोजन तुम्ही पाहतायत दादांच्या माध्यमातून. खरं तर क्रीडा नगरीमध्ये अर्थात महात्मा गांधी स्टेडियमवर दे आज तुम्हाला हे जे नियोजन पाहायला मिळते. खरं तर खुशाल दादा म्हणजे क्रिकेट प्रेमी, क्रीडा प्रेमी. आजवर दिल्लीपासून गल्लीपर्यंत अनेक खेळाडूंना खरं तर दादांनी फार मोठं प्रोत्साहनही दिले, खेळण्याची खरं तर उमेदही दिली. सुरेख चेंडू डॉट बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. खरं तर वेळोवेळी तुम्ही पाहतात खेळाडूंना साथ दिली, गरजूंना खुशाल दादांना मदतही केली. विविध स्पर्धा आयोजित करून खरं तर खेळाडूंना चालना दिली, खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी वाट दिली. खेळातून माणसांची मनं जोडली, जात धर्म पंथांची बंधनं तोडली, गरीब श्रीमंतांची दरी मिटवली. माझा देश, माझा राज्य, माझं गाव फिट अँड फाईन असलं पाहिजे. या खेळातून मात्र देशाचा आटकेपार झेंडा फडकावा ही स्वप्न उराशी बाळगली आणि खुशाल दादांनी या खेळातून माणसं जपली, माणसांना नवीन दिशा दिली. दादांच्या या क्रिकेट प्रेमासाठी
चौकार मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खरं तर पाहायला मिळतोय. एक चांगली फटकेबाजी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. खरं तर खेळातून देशाचा आटकेपार झेंडा फडकावा आणि अशी स्वप्न उराशी बाळगत खरं तर खुशाल दादांनी या खेळातून माणसं जपली, माणसांना खरं तर नवी दिशा दिली आणि दादांच्या क्रिकेट प्रेमासाठी त्यांच्या स्वप्नातून साकारलेला हा थरार आज तुम्ही आम्ही सर्वजण अनुभवतायत. शंभो प्रतिष्ठानाचं बहारदार नियोजन, शंभो करंडक तुम्हाला आम्हाला सर्वांनाच पाहायला मिळतोय. धावपलिकावरती 37 धाबा आहेत. शेवटचे 6 चेंडू 16 धावेंची गरज. काल या मैदानावरती 6 चेंडू 17 होताना पाहिलेले आहेत. माफ करा, 6 चेंडू 20 होताना या मैदानावरती आम्ही पाहिलेले आहेत. 6 चेंडू आज 16 होतील का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं मैदानाच्या आतमध्ये जे सातत्यानं असणार आहे. 6 चेंडू आणि 16 धावा, 16 धावा आणि 6 चेंडू, काय सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला जो पाहायला मिळणार आहे. शेवटचं अंतिम षटक कुणाच्या हातामध्ये मात्र ठेवला जाईल, चेंडू कुणावरती ठेवला जाईल विश्वास, कोणता गोलंदाज करेल तिथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी आणि कोणता संघ या सामन्यामध्ये बाजी मारेल हे पाहणं देखील गरजेचं आहे. चला बारकाले खेळाडू बाहेर या. सचिन कुंभार सर, आपण कुठे असाल विनंती आहे, आपण या ठिकाणी संपर्क करा. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी मात्र सचिन गोलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी सज्ज होतोय, तयार होताना पाहायला मिळेल. शेवटच्या षटकासाठी मात्र त्याच्यावरती जबाबदारी ठेवली तिथे आणि ती जबाबदारी मैदानाच्या मध्ये पार पाडणं गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू फेकून दिला पहा, सीमा रेषेच्या अगदी अगदी बाहेर. 6 धावेंसाठी षटकार. थँक्यू डीजे 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 धन्यवाद. उरुळी कांचन संघाचा संघनायक विनंती आहे, आपण संपर्क करा. यानंतरचा सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. 43 धावा खरं तर धावपलिकावरती पाहता तुम्ही. यावेळेचा चेंडू थोडासा दूर ठेवला पहा, खरं तर बॅटपासनंही आणि अंगापासनंही धावपलिकावरती 43. खरं तर सेमीफायनल आणि फायनलसाठी जी मॅन ऑफ द मॅच आहे ना, त्या मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक टी शर्ट्स देवा स्पोर्ट्स बिबेवाडी यांच्याकडून मात्र जे या स्पर्धेसाठी आहे, प्रोप्रायटर बंटी तिकोने यांचं देखील करावं तितकं कौतुक थोडंच आहे. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये धावफलक वाढताना पाहायला मिळतो. तिथे 44 धावा धावफलकावरती. शेवटचे 4 चेंडू 9 धावेंची गरज. 4 चेंडू आणि 9 धावा. यावेळेचा चेंडू मोठं आक्रमण तिथे मैदानाच्या आतमध्ये, सीमारेषेच्या आतमध्ये खरं तर चेंडू अडवलेला आहे. धावफलकही तिथे वाढताना पाहायला मिळणार आहे. खरं तर या चुका तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो टाळणं गरजेचं आहे. खरं तर एक चुकी किती महागडी ठरू शकते, एक चुकी तुम्हाला या सामन्यातून बाहेरही घेऊन जाऊ शकते, या स्पर्धेतूनही बाहेर घेऊन जाऊ शकते. त्यामुळे या चुका तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये टाळणं सातत्यानं गरजेचं आहे. शेवटचे आता 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक, 7 धावेंची गरज. 3 चेंडू आणि 7 धावा जिंकण्यासाठी बनवाव्याच लागणार आहेत. खरं तर मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. 3 चेंडू मध्ये 7 धावा जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत, पाहूयात कशा प्रकारचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. गोलंदाज तयार. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नको, मार्ग तुला सापडत जाईल. यावेळेचा चेंडू तिथे पाहायचंय, पंच कळवतील वाईड चेंडू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. 47 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 3 चेंडू 6 धाब्यांची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे मित्रांनो, काय सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. क्या होगा वही होगा जो मंजूर खुदा होगा.
हा चेंडू सुरेख मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सामन्याचं समीकरण परत एकदा बदलतं. शेवटचे चेंडू शिल्लक 2 आणि जिंकण्यासाठी 6 धाब्यांची गरज. 2 चेंडू खरं तर शिल्लक आहेत, 6 बनवायचे आहेत आणि या धाबा मैदानाच्या आतमध्ये होणार की नाहीत हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. हो काय चेंडू होता तिथे मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू 6 धाब्यांची गरज. आठवावा लागेल राहुल सातवचा खेळ, आठवावा लागेल तनुज पवळेचा खेळ. खरं तर DSPL ची क्रिकेटची स्पर्धा खरं तर आठवा. राहुल सातव खरं तर खेळत होता. एक चेंडू 6 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये होती आणि जातेगाव संघातून राहुल सातव खरं तर खेळत होता. एक चेंडूमध्ये 6 धाब्यांची गरज होती आणि तिथे मात्र एका चेंडूमध्ये 6 धावा देखील त्यानं बनवलेल्या आम्ही पाहिलेल्या आहेत. इथे देखील या बनवल्या जातील का हे पाहायचं आहे. यावेळेचा चेंडू एक टप्पा खातसी मारेशा पार, चौकार. सामना जिंकलाय. विजेत्या संघाचं स्वागत आहे, पराभूत संघाचे आभार आहे.